मी आता उभा आहे पुणे नाशिक महामार्गावरील पेठ घाटामध्ये हा जो मानस ढाबा आहे, या मानस ढाब्याच्या समोर एक असा भीषण अपघात झाला. त्या अपघातामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचं नाव आहे तोषित केशव घरात आणि वय आहे त्याचं 21 आणि सध्या राहणार हा आळंदी देवाची या ठिकाणी राहिला होता आणि देऊ या ठिकाणी तो शिक्षण घेत होता असं समजतंय. तुम्ही पाहू शकता हा जो पुणे नाशिक महामार्ग आहे, या पुणे नाशिक महामार्गावरून एक आयशर गाडी पुण्याच्या दिशेला चालली होती आणि पुणे दिशेने जात असताना ही जी मालवाहतूक टेम्पो आहे, या मालवाहतूक टेम्पोला त्यांनी मागून धक्का दिला. त्यानंतर ही मालवाहतूक टेम्पो आपला ताबा सुटल्याच्यानंतर रस्त्याच्या खाली उभी असलेली ती MH090727 नंबरची जी जीप आहे, त्या जीपला मागून धडकले गेली आणि ती धडक इतकी भीषण होती की ती जीप पूर्णपणे जागेवर गोल फिरली 360 डिग्रीमध्ये आणि हा जो मालवाहतूक ट्रक आहे हा समोर असणाऱ्या विश्रांती गुळाचा चहा या दुकानामध्ये घुसला आणि या घुसल्याच्या नंतर त्या ठिकाणी हा जो तोषित केशव घरात आहे, हा जो पर्यटक आहे हा नाणे घाटला आपल्या बहिणीसोबत फिरायला गेलेला होता असं समजते आणि हा परत आपल्या रूमवरती परतत असताना या ठिकाणी विश्रांती गुळाचा चहा या ठिकाणी चहा घ्यायला थांबला होता आणि एक चहा घेणं त्याच्या जीवावर बेतलं. या गाडीच्या आणि दुकानाच्या ह्याच्यामध्ये काउंटरच्या मध्ये तो दबला गेला. त्याच्या अंगावरती गाडी जोरदार धडक झाली आणि त्याच्यामध्ये तो जखमी झाल्याच्यानंतर त्याला तातडीने स्वप्नील लोखंडे ॲम्ब्युलन्स चालक यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलं. पण त्या ठिकाणी उपजिल्ह्यातल्या डॉक्टरांनी त्याला मृत असं घोषित केले आणि या आयशरचा जो चालक आहे त्याला मनसर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तो ट्रकसुद्धा ताब्यात घेऊन मनसर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा केलेला आहे. आणि हा पूर्णपणे आता पावसाळ्याचे दिवस आहेत, हायवेला रस्त्याला बऱ्याचशा गाड्या आज रविवार आहे, त्यामुळं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळं प्रशासन यावरती आता या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील आलेले आहे आणि नॅशनल हायवेची पण कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत. आता माणूस तर गेलेला आहे, मृत झालेला आहे, आता उपाययोजना काय करणार. आणि वारंवार या पुणे नाशिक महामार्गावरती अपघात होतात आहे आणि जास्त करून या मनसर आंबेगावच्या परिसरामध्ये सारखेच अपघाताचे आणि मृत्यूच्या घटना वाढत चाललेल्या ते. नक्की याकडे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने लक्ष देणं गरजेचं आहे. घटना कशी घडली आपण जाणून घेऊया स्वतः येथील हॉटेलच्या मालकांकडून. दादा नाव काय? सूरज विठ्ठल पवळे. थोडं दादा काय घटला? आता सध्या एक आयशर टेम्पोने आहे ना आपलं म्हणजे हा टेम्पो आहे दुसरा, त्या टेम्पोला धडक दिली. याच्यात लोड असल्यामुळे वायबल झाली गाडी. ही गाडी तर चहा पिण्यासाठी थांबली होती, इकडल्या साईडला तोंड करून ती डायरेक्ट दोघंसोबत आली आणि कस्टमर नेमकी म्हणजे पेमेंट वगैरे पिऊन निघली होती बाहेर असं नाही का जाण्यासाठी. ती डायरेक्ट मध्येच थांबली, त्याच्यामध्ये हे झाली. मला एक सांगा व्यवस्थित की ही जी मोठी गाडी आहे, ह्या गाडीला कोणती गाडी येऊन ठोकली आणि ही गाडी कुठं होती त्यावेळेस? ही गाडी चालूच होती म्हणजे रोडने येतानाच त्यांना हां तिकडे चालले होते. त्याच्याच साईडलाच ओव्हरटेक लेनला याच्या आयशरचा टेम्पो होता. मग ती यांना धक्का भेटल्यामुळे ही वायबल झाली. हे वायबल झाल्यामुळे ह्या गाडीला डायरेक्ट येऊन ठोकली. हां ही डायरेक्ट सरळ आली इकडं आणि इथं स्प्लेंडर वगैरे लागले होते, ते डायरेक्ट माझीच असल्यामुळे ती काय. त्याच्यामध्ये किती जण जखमी झाले? एकच जण जखमी झाला. त्यांना आता तातडीने कुठं हलवण्यात आले? नाही सांगता यायचं तेवढं कुठं गेले. घटनास्थळी पोलीस आले होते का? हो आले होते. पंचनामा वगैरे केला? हो पंचनामा झाला.